चला खिचडी बनवूया सक्रातीनिमित्त. नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता इथं कुकर गरम करून मी तेल टाकून घेतले आणि इथं पहिलं मोहरी टाकून घेऊया. मोहरी चटकल्याच्या नंतरच आपणाला मग खडे मसाले आणि जिरे घेतल्यात मी प्लेटात. हे कमी गॅसवरच आपणाला परतून घ्यायचं आहे तेलात. जास्त मसाले जळू द्यायचे नाहीत किंवा करपू द्यायचे नाहीत. आता हे झाले. इथं कमी गॅसवरच शेंगदाणे थोडेसे हलके क्रंची करून घ्यायचं, म्हणजे खायला स्वाद लागतोय. खिचडीत मी शेंगदाणे टाकत असते, मुलं खात्यात म्हणून. हे 2 मिनिट एवढं परतून घेतलंय कमी गॅसवर. आता हे कांदा आणि कढीपत्ता टाकत आहे. तुम्ही जर हिरवी मिरची टाकत असलो तर शेंगदाण्याबरोबरच हिरवी मिरची टाका. आता हे व्यवस्थिशीर परतून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर जेवढ्या तुम्हाला खिचडीत भाज्या टाकायच्या आहेत ना, कांदा परतून झालेला आहे. आता आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या भाज्या टाकू शकता. खिचडी म्हणलं की साऱ्या भाज्या आल्या. जे मुलं खात्यात किंवा तुम्हाला जे आवडतात ते भाज्या तुम्ही टाकू शकता. व्यवस्थिशीर ह्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. भाज्याला कमीत कमी 2-3 मिनिट भाज्याला चांगलं तेलात फ्राय करायचं. थोडेसे सॉफ्ट होऊ द्यायचं भाज्या. नंतर आपल्याला 2 टमाटे कापून टाकायचे आहेत. मी इथं 2 टमाटे घेतल्यात. त्याला हे व्यवस्थिशीर परतून घेऊया. टमाटर टाकलं की मग 1 चम्मच इथं मी नमक टाकत आहे. तेही भाज्याला चांगलं नमक लागते आणि टमाटरही सॉफ्ट होते. अद्रक लसूणमध्ये मी नमक टाकलेलं आहे थोडं, त्याच्यामुळं 2 चम्मच मी अद्रक लसूण टाकलेला आहे. आता ह्याला चांगलं परतून घेऊया. अद्रक लसूणचा कच्चेपणा दूर होईपर्यंत. कच्चं जर टाकलं तर ते तसाच वास येतोय, त्याच्यामुळं कधीही तेलात अद्रक लसूण परतून घ्यायचं. एक चम्मच हळदी पावडर टाकलेला आहे आणि कलर चांगला येतो मी इथं लाल मिरची पावडर अर्धा चम्मच टाकलेला आहे. लाल मिरची टाकणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर हिरव्या मिरच्या 2-3 टाका कांद्यासोबत. तेलाही परतून घेतले. आता तेल सुटायला चालू झाले आपल्या भाज्यांना. मी साईडला गरम करून ठेवले पाणी. गरमच पाणी टाकणार आहे. खिचडीत गरम पाणी टाकलं तर लवकर शिजायला मदत होते. मी इथं दीड गिलास चावल घेतले आणि अर्धा गिलास मुगाची डाळ घेतली आणि त्याला 2 पाण्यानं धुवून साईडला ठेवून दिले. इथं गरम मसाला टाकत आहे. गरम मसाला टाकल्याच्या नंतर मी इथं कांद्या खोबऱ्याचं वाटणही टाकणार आहे. ह्याच्यात गरम मसाले आहेत. खूप छान स्वाद येतो खिचडीला ह्यानं. अलग पद्धतीनं कधी करून बघितलं तर स्वाद चेंज होते थोडासा आणि खायलाही आवडीनं खातात. आता इथं मी 2 लिटर पाणी गरम केले अर्धा किलो चावलला, म्हणजे 1.5 गिलास चावल आहेत आणि अर्धा गिलास मुगाची डाळ. ते 2 पाण्यानं धुवून व्यवस्थिशीर साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे लवकर खिचडी मऊ होते. त्याच्यामुळं मी अशी केलेली आहे. तर इथं 2 लिटर पाणी टाकून घेतले मी. हे पहा, झालं आपलं पाणी टाकायचं 2 लिटर. आता हे चावल टाकून घेते. चावल आणि डाळ भिजवून ठेवले. भिजवायला नव्हते, फक्त 2 पाण्यानं धुवून साईडला ठेवून दिले ते. अशामुळं लवकर चावल शिजतात आणि निब्बर राहत नाहीत. हे झालेलं आहे. आता एक वेळेस धनिया पत्ता टाकून मिक्स करून घेणार आहे. प्रत्येक ठिकाणी मी धनिया पत्ताच टाकत आहे. मला आवडतो धनिया पत्ता. एक वेळेस मिक्स करून घ्यायचं. नमक चेक करायचं. इथं नमक चेक केल्याच्या नंतरच मग आपण कुकरला टोपण लावणार आहोत. नमक कमी वाटलं मला, म्हणून मी इथं थोडंसं नमक टाकत आहे, अर्धा चम्मच एवढा. आता इथं फुल गॅसवरच मी 3 शिट्या करणार आहे.
बिलकुल कमी करून करणार नाही. फुल गॅसवर 3 शिट्ट्या केलं का आपले चावल पहिलंच चांगले हे झालेले आहेत मऊ, त्याच्यामुळं चांगले शिजतात आणि एकदम मऊच शिजते खिचडी. जास्त शिट्ट्या करायची गरज नाही किंवा कमी करून ठेवायची गरज नाही. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकर थंड झालेला आहे. हे पहा कसा कलर आला आहे बघा, खूप छान कलर आला आहे. आता एक तडका तयार करून घेणार आहे मी. एकदम मऊसूत 3 शिट्ट्यात हे खिचडी शिजून बघा अशी झालेली आहे. इथं तुम्हाला जर पातळ आवडत असली तर गरम पाणी टाकून थोडं 5 मिनिट शिजवू शकता, पण मी पातळ करणार नाही, अशीच ठेवणार आहे. इथं आपलं तूप गरम करून घेतले आणि गॅस मी आता बंद केला आहे. तूप गरम झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचं आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे थोडासा आणि इथं हिंग टाकणार आहे. हिंगाची तडकी द्यायची आपल्याला. हिंगाचा तडका तयार आहे. खिचडीत टाकून घ्यायचं आणि एक वेळेस मिक्स करून घ्यायचं. धनिया पत्ता खूप सारा टाकलेला आहे. ह्याला एक वेळेस मिक्स करून घेते आणि प्लेटाची तयारी करते. आपली स्पेशल खिचडी तयार आहे. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली खिचडी.